महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडा गावात एक धक्कादायक घटना घडली आहे। सोमनाथ उर्फ सोन्या अशोक सोनवणे या व्यक्तीने आपल्या पत्नी शीतल उर्फ आरती हिच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून हत्या केली। या हल्ल्यात त्यांचा 10 वर्षाचा मुलगा सिद्धू देखील जखमी झाला। सोमनाथ आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असे आणि तिला मारहाण देखील करत असे। या संशयाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पहाटे 2:45 वाजता त्याने मद्यप्राशन केल्यानंतर शीतल यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला। गंभीर अवस्थेत शीतल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी सोमनाथ सोनवणे याला अटक केली असून त्याच्या विरुद्ध हत्या आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर पुढील तपास पोलीस करत आहेत। धरणगाव पोलीस स्टेशनच्या अंडर हनुमंतखेडा गाव आहे। त्या हनुमंतखेडा गावामध्ये एक घटना घडली। 26 तारखेला रात्री मध्यरात्री 3:30 वाजता आरोपी सोमनाथ सोनवणे याने त्याची पत्नी शीतल हिच्या डोक्यामध्ये चेहऱ्यावर कुऱ्हाड मारून तिला जखमी केली। तर त्या मयताचे भाऊ आणि आई यांनी तिला जळगाव सिव्हिल ॲडमिट केलं, तिथून खासगी हॉस्पिटल ॲडमिट केलं। त्यानंतर मग तिचा मृत्यू झाला, उपचारादरम्यान मृत्यू झाला। आपल्याला काल संध्याकाळी 8:30-9ला माहिती मिळाली। आपण तात्काळ घटनास्थळावर गेलो आणि आरोपीला ताब्यात घेतलं। तर त्या मयत मुलीचा भाऊ भाऊसाहेब पवार याच्या तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल केला आहे। 127/25 गुन्ह्याचा गुन्हा दाखल असून आरोपी ताब्यात आहे। तपास चालू आहे।